नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 26 वरील युनिट 2.2 व्हॉट द वेदर सेज हा घटक आपण बघणार आहोत. हवामान काय सांगते, याचा अर्थ काय आहे? हवामान काय सांगते हा घटक आपण आज बघणार आहोत. लुक अँड लर्न. सनग्लास म्हणजे काय? गॉगल. सनग्लास गॉगल. पडल पाण्याचे डबके. कॅप टोपी. ग्लोव्ज हातमोजे. पेपर बोट कागदी होडी. बॉनफायर शेकोटी. स्वेटर. अम्ब्रेला छत्री. रेनकोट पावसाचा कोट. रेनबो इंद्रधनुष्य. चला पुढे बघूया काय आहे. बी लिसन अँड फॉलो. ऐका आणि कृती करा. आता फक्त ऐकायचं आहे आणि कृती करायची आहे. लिसन केअरफुली टू युअर टीचर. शिक्षकांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका. टेक एनी वन फ्लॅश कार्ड. कोणतेही एक फ्लॅश कार्ड घ्या. स्टँड इन अ सर्कल. गोलाकार उभे रहा. रीड द वर्ड अँड रिस्पॉन्ड टू द टीचर. कार्डवरील शब्द वाचा आणि शिक्षकांना उत्तर द्या. When teacher says, if it's rainy, children having cards related to the rainy season will come in the middle and tell the word loudly. याचा अर्थ काय आहे? शिक्षक जेव्हा इफ इट्स रेनिंग जर पावसाळी हवामान असेल असे म्हणतील तेव्हा पावसाळ्याशी संबंधित कार्ड असलेली मुले मध्यभागी येतील आणि तो शब्द मोठ्याने म्हणतील. पुढे बघूया. लाईकवाईज टीचर सेज इफ इट्स समर, इफ इट्स विंटर अँड द गेम विल कंटिन्यू. लाईकवाईज टीचर सेज. त्याचप्रमाणे शिक्षक जेव्हा जर उन्हाळा असेल किंवा हिवाळा असेल असे म्हणतील तेव्हा त्या ऋतूशी संबंधित कार्ड असलेली मुले मध्यभागी येतील असं त्याचा अर्थ आहे. अशा प्रकारे अँड द गेम विल कंटिन्यू. अशा प्रकारे हा खेळ पुढे चालू राहील. बघा शिक्षक काय म्हणतात? इट्स रेनिंग पाऊस पडत आहे. इट्स रेनिंग तर कोणते कोणते शब्द येतील त्या संबंधित पुढे बघा. अशा प्रकारे गोल सर्कल करून मुलांनी शब्दांचे असे फ्लॅश कार्ड धरून थांबायचं आहे. त्यानंतर इट्स रेनिंग पाऊस पडत आहे म्हणल्यानंतर काय कोण येईल अगोदर पुढे? अम्ब्रेला आणि पेपर बोट. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.